हॅलो फॅमिली, तुमचं आपल्या डेली लाईफ विथ स्वप्नाली चॅनलवर खूप 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 स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी नवीन घरामध्ये आहे आणि किती छान आहे ही रूम. तर गेल्या 1 वर्ष झाले मी माझ्या मम्मीकडेच राहत होती, कारण की मी प्रेग्नंट पण होती आणि मग असंच त्याच्यामध्ये कसे दिवस निघून गेले. डिलेवरी झाली मम्मीकडे, मग लहान बाळाचं किती करावं लागतं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आता झालेली आहे डुग्गू आपली 2 महिन्याची कंप्लीट, 3रा महिना चालू आहे. मग आता म्हटलं आता आपल्याला आपली रेंटनी खोली बघावी आणि वेगळं व्हावं, चांगलं सेपरेट राहावं, म्हणून आम्ही अशी सुंदर अशी खोली बघितलेली. किती छान आहे बघू शकता तुम्ही. आज आलो होतो त्याच्यासाठी साफसफाई करायला. आता साफसफाई वगैरे झाली आहे, म्हणजे चालूच आहे, थोडीफार कामं राहिली अजून बाकीची. तर तुम्हाला रूम बघायची आहे आमची, पण दाखवते. हा आहे किचन, आपला किचन आहे हा. बघा किती मस्त आहे आणि मोठा पण आहे. तुम्हाला बाथरूम दाखवते, किती छान आहे, खूप मस्त आहे रूम. तर आता कलर वगैरे पण मस्त त्या दादांनी मारून दिलेला आहे आपल्याला. आणि पाण्याचं सुद्धा काहीच टेन्शन नाही आहे. पाणी बघा, 11 ते 4 मस्त पाणी आहे. आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे आपल्या चौकात आहे रूम, म्हणजे सगळं जवळ आहे मला इथून. बाजूला स्टेशनरीचं दुकान आहे, अजून बरीच म्हणजे सगळं चिकनचं दुकान झालं. माझा हरिपाठ माझ्या घराच्या बाजूलाच आहे. हे सगळं कलरचं सामान त्यांचं उरलेलं आहे, हे घेऊन जातील ते आता. रूम बघा तुम्ही, हॉल किती मोठा आहे आणि हवेशीर रूम आहे खूप. इकडे एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी आहे आणि दरवाजाच्या समोर मस्त जागा आहे. तुम्हाला दाखवते. माझ्या नवऱ्याने आज सगळा रूम साफ केला. थांबा हो, बाहेर आपल्याला एवढी मस्त स्पेस आहे. डुग्गू माझी बसली झोपली आहे. बाहेर एवढी मोठी जागा आहे. माझी मम्मी आहे आणि खूप थंडगार रूम आहे, एकदम भारी आहे. आता आपण लवकरात लवकर इकडे सामान शिफ्ट करणार आहे. ॲक्च्युली गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या. गॅस बुकिंग होत नाही, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि माझं इकडचं कनेक्शन नाही आहे कल्याणचं, ते आम्हाला करून घ्यायचं आहे. कल्याणवरून इकडे शिफ्ट करायचं आहे. तोपर्यंत सध्या या महिन्यात गॅस मम्मीकडनं भरणार आहे आम्ही. 6 तारखेनंतर बुकिंग होणार आहे, म्हणजे 7 तारखेला बुकिंग होईल तेव्हा, म्हणजे 10-11 तारखेला आम्ही इकडे राहायला येऊ. आणि पेमेंट झाल्याच्या नंतर सामान भरता येईल, म्हणून मग 10 दिवस आहेत अजून आम्ही तिकडेच मम्मीच्याच घरी आहे. सगळं रूम साफ केला. पाणी आणू? पाणी आणते. मी काहीच काम केलेलं नाही आहे, सगळं ह्यांनीच केलेलं आहे. मी फक्त अशी पाणी मारते येऊ. सगळं माझ्या नवऱ्यानेच काम केलेलं आहे, कारण की डुग्गूला हातात सारखं घ्यावं लागतं त्याच्यामुळे. पण रूम विषय हार्ड आहे एकदम, आणि माझ्या मनासारखी रूम भेटली आहे ॲक्च्युली. कारण आमच्या इथे सगळ्या रूम्स आहेत ना वरती आहेत, म्हणजे डबल रूम वरती. आणि माझे पोरं आवली आहेत 1 नंबरचे, मला वरती नको आहे रूम आहेत खूप लक्ष्मीनगरमध्ये, पण कुठे सगळे वरती आहेत, सगळे वरती आहेत. मला वरती नको आहे, त्याच्यामुळे हा रूम माझ्या फ्रेंड्सचाच आहे. आणि आमची जुनी ओळख होती, म्हणजे माझी काकी इथे साईडच्या घरामध्ये राहायला होती. तर मी इथे राहिलेली अगोदर बाजूच्या घरामध्ये, कारण माझी काकी होती इथे ना, लग्न झालेलं तेव्हा इथे आलेली राहायला. मग आम्ही असंच त्याशी चालता आलो. म्हणलं बघूया इकडे खाली आहे का रूम, तर होतीच खाली, आणि ते पण हीच खाली होती. आणि रूम इतका छान आहे ना, हा बघू पण शकता तुम्ही किती भारी आहे. हवेशीर आहे, म्हणजे पोरांना माझ्या गरम नाही होणार. आता तसा तो कूलर आहे आमच्याकडे. आता एक मोठा टेम्पो करून सगळं सामान आणायचं आहे की मग झालं.
10 तारखेपासून आम्ही इथं राहायला येणार. तुम्हाला रूम कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला का? आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला या घरामध्ये मस्त मस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहेत गाईज आमच्या दोघांचे. आणि इतके दिवस ह्याच्यासाठीच टाईम पण नव्हता भेटला मला व्हिडिओ बनवायला. आम्ही रूमसुद्धा शोधत होतो. माझी तब्येत पण ठीक नव्हती थोडी, म्हणून व्हिडिओ बनवत नव्हते. आता तुम्हाला मस्त मस्त व्हिडिओ बघायला भेटतील इंस्टाग्रामवरती पण आणि व्लॉग पण. आता टेन्शन नाही आहे, सगळं ऐसपैस आहे आपलं. आणि मेन म्हणजे मला कुठे बाहेर लांब जायची गरजच नाही आहे, सगळं जवळ आहे. घरातनं बाहेर निघालं पुढे हरिपाठ, 7 वाजता मस्त हरिपाठाला जायचं. त्याच्यानंतर कोणती वस्तू आणायची रॅशनवाला पण समोर आहे. तसं तर आम्ही सामान सगळं डीमार्टमधूनच भरतो, पण आडलं नडलं काय घ्यायचं असेल तर समोरच आहे सगळं. कपड्यांची दुकानं आहेत समोर, स्टेशनरीची दुकानं आहेत चौकात. आमचं महालक्ष्मी नगरमध्ये जो कोणी राहत असेल त्याला तर माहिती आहे आपलं चौक किती ब्रँड आहे. सगळ्या गोष्टी समोरच असतात, ते जवळच आहे 2 पावलांवर. म्हणून मी खूप आनंदी आहे, हॅप्पी आहे. आणि कसं आमच्या चाळीत पण जळणारे नुसते त्यांनी त्रास देऊन सोडला होता आम्हाला. माझ्या पोराला नुसते हिडीस करायचे काही लोक. खेळण्यावरनं नुसती भांडणं वैताग आलेला आम्हाला. म्हणून फायनली आम्ही त्याच कटकटीतनं बाहेर पडलोय आणि आता इथे स्वतंत्र आहे. तुम्ही तर बाहेर बघू शकता, कोणाचं काय मॅटर नाही, लपडं नाही, आपलं घर आणि आपण बरं. बाहेर माझ्या दादाने खूप कामं केले, दमला आता तो. बाहेरून व्ह्यू असा दिसतो. आमचा फक्त फॅन लावला इथे, अजून सामान आणायचे. तर कशी वाटली आपली रूम तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर फॅमिली आपलं नवीन घर अशा प्रकारे आहे, म्हणजे मेन चौकातच आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही काय, एकदम भारी असेल. माझा अवतार तो बघताय किती घामाघूम झालेली. मी कामं तर काय केली नाही, पाणी मारून माझं नवराच काम करते, मी तर काय केलं नाही काम. डुग्गूला बघते, थोडंसं चाललंय असंच. तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या चहा प्यायला आमच्या घरी सगळं सेटल झाल्यावर काय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगवर.